नमस्कार मंडळी, रोडविल राणे या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। प्रतापगडची ही सिरीज सुरू आहे। आपण ही सिरीज 3 टप्प्यांमध्ये केली होती। पहिल्या टप्प्यामध्ये आपण जावळीचं खोरं पाहिलं होतं आणि जावळीचे मोरे समजून घेतले होते। त्याच्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रतापगडचं स्थळदर्शन केलं होतं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला जो शिवप्रताप घडवून आणला होता आणि तो शिवप्रताप घडवण्यासाठी विजापूरचा सरदार अफझल खान याला या जावळीमध्ये खेचून आणलं होतं। तर ते नेमकं कुठल्या कुठल्या भागातून आणलं होतं हे आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत। माझ्या मागे तुम्हाला हा मेटतळे गावाचा बोर्ड दिसत असेल। आता मेटतळे गावात पोहोचल्यानंतर इथून अवघ्या 100 मीटरवर रडतोंडी घाटाचा जो मूळ मार्ग आहे तो सुरू होतो। मागच्या पहिल्या भागामध्ये आपण रडतोंडी घाटाच्या अर्ध्या नाही, एक 100 मीटर खाली आपण उतरलो होतो आणि तिकडून आपण मोऱ्यांचा इतिहास सगळा जाणून घेतला होता। आज मात्र रडतोंडी घाटाची ही पूर्ण वाट आपण एक्सप्लोअर करणार आहोत। त्यानंतर आपण घोगळवाडीत पोहोचणार आहोत। तिकडून आपण शिवकालीन पूल पाहणार आहोत। तिकडून आपण पार गावात पोहोचणार आहोत। मग पार गावातून अफझल खान कसा शामियानापर्यंत पोहोचला ते आपण पाहणार आहोत। त्यानंतर शिवप्रताप ऐकणार आहोत। पण तत्पूर्वी खान या भागात कसा पोचला, म्हणजे खान जेव्हा विजापुरातून निघाला, मग तो पंढरपूर आणि सगळ्या देवस्थानांना उपद्रव करत निघाला, मग त्यानंतर मलवडी असेल, मग वाई, आणि मग त्यानंतर त्याला जावळीत कसं आणलं गेलं हे आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे। त्यामुळे थोडीशी वाट पहा। रडतोंडी घाटाचा हा ट्रेक आपल्याला सुरू करायचा आहे, पण तत्पूर्वी हा सगळा रूट खानाचा आपण समजून घेऊया, कारण तो तुम्हाला गुगल अर्थवर चांगल्या पद्धतीनं समजावता येईल। तर तो पहिला पाहून घ्या आणि त्यानंतर लवकर तयार व्हा, कारण आता आपल्याला हा रडतोंडीचा घाट इथून 100 मीटर अंतरावर आहे तो उतरायला सुरुवात करायची आहे। चला, रडतोंडीचा घाट आपल्याला उतरायचाच आहे, पण तत्पूर्वी खान जेव्हा वाईत आला तर वाई ते प्रतापगड हा प्रवास हा पुढे आपल्याला जाणून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण रडतोंडीचा घाट उतरणार आहोत, पारगावात वगैरे जाणार आहोत, ह्या सगळ्या पुढच्या घडामोडी। पण तत्पूर्वी खानाचा जो विजापूर ते वाई हा सगळा प्रवास होता तो आपल्याला थोडक्यात जाणून घ्यायचा आहे, कारण त्याची सुरुवातच मुळात झाली ती विजापूरच्या दरबारातून। कारण विजापूरच्या दरबारात महाराजांना पकडून आणण्याचा विडा या खानाने उचलला होता। आता हा बघा, हा जो विजापूरचा दरबार आहे हा साधारण या भागात असणार आहे, कारण ही बघा, ही जी जागा आहे ना, ही तटबंदी तुम्हाला दिसते, ही तेव्हाची विजापूरची राजधानी। आता ती तटबंदी आपण जरा जवळून पाहूया। हे बघा, तुम्हाला आजही हे बुरुज दिसत असतील बघा, राईट? की तुम्ही पाहत गेलात तुम्हाला ठिकठिकाणी हे बुरुज दिसतील, ठीक आहे? आता तिथे जाऊन पाहण्यासारखी कुठली जागा आहे तर गोल गुंबज नावाचा प्रकार तिकडे आहे, या इथे जवळ बघा, ही बघा। आता गोल गुंबज हा जो प्रकार आहे तो मोहम्मद आदिलशाह 7वा याची कबर आहे। आता त्याचे काही फोटो थोडक्यात पाहूया आपण। हे बघा, ही आहे ना, ही कबर आहे। ही वर जरी कबरी असल्या तरी मूळ कबर ही त्याच्या खाली आहे आणि याचा सविस्तर भाग आपण आपल्या चॅनलवर आहे। गोल गुंबज म्हणून जर तुम्ही सर्च केलं तर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल। आता या विजापूरच्या दरबारातून खानानं विडा उचलला आणि खान निघाला। आता खान विजापुरातून निघण्याची तारीख आहे साधारण 12 एप्रिल। हे बघा, खान निघाला 12 एप्रिल 1659 साली, ठीक आहे? आता खान कोणासोबत निघाला आहे तर जवळपास 12,000 घोडेस्वार आहेत त्याच्यासोबत। त्याच्यानंतर जवळपास 65 हत्ती, 1800 उंट आणि पायदळ किती आहे तर 10,000चं पायदळ आहे। म्हणजे समजा ही छावणी पडली तर ती छावणी पडल्यानंतर जवळपास 5 ते 6 किलोमीटर लांब त्याची पूर्ण छावणी पडायची। हा खान विजापुराहून निघाल्यानंतर त्याची पहिली छावणी कुठे पडली असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल। तिकडून ना 6 किलोमीटर अंतरावर जिथे आता साठकबर नावाची जागा आहे। साठकबर कशाला म्हणतात तर खानानं महाराष्ट्रात पाऊल टाकण्यापूर्वी त्याच्या 63 बायकांना बुडवून जिथे मारलं किंवा तलवारीने कापून मारलं, आता त्यामध्ये मतभिन्नता आहे, पण ती जागा साठकबर म्हणून ओळखली जाते। आता आपण इथे साठकबर टाकूया। ही बघा, साठकबर पासून ही इकडे आहे जागा। ॲक्च्युली साठकबर टाकल्यानंतर जी जागा दाखवत आहे ती मुळात साठकबर नाही आहे। त्याच्या क्रॉस जर तुम्ही पाहाल तर इथे आदिलशाही मॉस्को लिहिलं आहे, त्याच्या क्रॉस जर तुम्ही जाल तर ही बघा, ही साठकबर अशी दिसते। ह्या एकूण 63 कबरी आहेत। त्याच्या बाजूला त्याची जागासुद्धा आहे, हे बघा, खुनी बावडी म्हणून म्हटलं जातं। हा खुनी बावडीचा प्रकार आहे, म्हणजे साठकबर, साठकबरीच्या बाजूला एक खुनी बावडी। इथे म्हणजे हे बघा, इथे तुम्हाला दिसतंय
म्हणजे हा गोल घुमट इकडे आणि इकडून त्याची पहिली छावणी बाहेर पडली इकडे, म्हणजे बाहेर नाही पडला तोपर्यंत त्याने पहिली छावणी त्याची टाकली. आणि या छावणीच्या इथे काय झालं नेमकं, तर फत्ते लष्कर नावाचा एक खास हत्ती, जो कोणाचा खुद्द अली आदिलशहाचा होता. आता अफजल खानाला पाठवलं कोणी, तर अली आदिलशहा आणि बडी बेगम साहिबा. आता हा अली आदिलशहा हा मोहम्मद आदिलशहा 7वा याचा मुलगा होता. या आदिलशहाचा खास हत्ती, फत्ते लष्कर त्याला म्हटलं जातं, तो खास हत्ती ह्यानं अफजल खानाला दिला होता. आता महाराजांची म्हणजे महाराजांची दूरदृष्टी कशी काम करते ते बघा. महाराजांचं हेर खातं, आपल्याला असं वाटतं की हेर खातं म्हटल्यानंतर त्यांचं काय काम आहे, तर फक्त इकडच्या बातम्या तिकडे आणून पोहोचवणं. पण महाराजांचं हेर खातं थोडं वेगळंच होतं. महाराजांच्या हेर खात्यामध्ये असलेले हे आपले जाबाज हेर, त्यांचं काम होतं की शत्रूच्या मनामध्ये भीती निर्माण करणं किंवा गैरसमज निर्माण करून देणं, किंवा गैरसमज किंवा भीती निर्माण होईल असे प्रसंग पेरणं. आता हा खान विजापुराहून निघाला, तर त्याची जी पहिली छावणी पडली तिकडेच हा फत्ते लष्कर हत्ती मेला. आता फत्ते लष्कर हत्ती मेला की त्याला मारला हे इतिहासात नोंद नाही आहे, कारण स्पाय किंवा हे हेर असतात, तर त्यांनी केलेला इतिहास हा इतिहासामध्ये नोंद केला जात नाही. ठीक आहे, तर हा फत्ते लष्कर हत्ती मेल्यामुळे खानाची बोबडीच वळाली. खानाला वाटलं हा अपशकुनच झालाय, कारण मी निघालोय छत्रपती शिवाजींचं पारिपत्य करायला, पण माझं फत्ते लष्कर जो झेंड्याचा हत्ती आहे, प्रमुख हत्ती आहे, बिनीचा हत्ती ज्याला म्हटलं जातं, तर तोच मेला, म्हणजे अपशकुन झाला. त्याच्यापूर्वी खानाला त्याच्या एका पीर बाबानं सांगितलं होतं की यावेळी मात्र तू जाऊ नकोस पारिपत्य जे करायला तू जातोयस, कारण याच्यापूर्वी बऱ्याच लढाया अफजल खानाने जिंकल्या होत्या. म्हणजे दस्तूरखुद्द औरंगजेबाला पकडण्याचं धाडस अफजल खानाने दाखवलेलं होतं. पण यावेळी मात्र तू महाराष्ट्रात जाऊ नको असं म्हटलं कोणी, तर त्या पीरबाबाने म्हटलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात घोळत होत्या आणि त्यामध्ये हा फत्ते लष्कर हत्ती मेला आणि त्याचा सगळा कॉन्फिडन्स लूज झाला. त्यानंतर इथे ह्या 60 कबरची जागा आहे, तिकडे त्यानं आपल्या 63 बायकांना बुडवून मारलं. त्यानंतर मग साधारण आपण पकडून चालूया की हा इथून हा क्रॉस, हे बघा इथे तुमचं महाराष्ट्राची बॉर्डर सुरू होते, राईट. ही बघा ही 60 कबरची जागा, ह्या रूटने साधारण खान इथे पंढरपूरला पोचला असेल. आता पंढरपुरालाच का, तर जसं महाराज हेर खात्याच्या माध्यमातून इनडिरेक्टली खानाचं मानसिक खच्चीकरण करत होते, तर खान हा उघडपणे महाराजांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हिंदूंच्या देवस्थानाकडे पोहोचला. म्हणजे सगळ्यात तेव्हाचं श्रद्धास्थान, आजही जे श्रद्धास्थान आहे समस्त महाराष्ट्रवासियांसाठी, ते पंढरपूरचा आपला श्री विठोबा. तर पंढरपुरात गेल्यानंतर खानानं काय केलं की पुंडलिकाची मूर्ती ही पाण्यात फेकली. सुदैवानं काय झालं की तिकडच्या पुजाऱ्यांनी आधीच श्री विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती ही सुरक्षितरित्या कुठेतरी त्यांच्या तळघरात ठेवून दिलेली होती, त्यामुळे त्या मूर्तीला मात्र त्याचा उपद्रव झाला नाही. पण पुंडलिकाची मूर्ती फेकली. आता या सगळ्या गोष्टीचं त्याला असं वाटलं होतं की हिंदू राजा आहे म्हटल्यानंतर त्याचं रक्त खवळेल, तो उघड्या मैदानावर लढायला येईल. आणि त्यांचा जो विकनेस आहे, अर्थात मराठ्यांचा जो विकनेस आहे की उघड्या पठारावर तोपर्यंत लढाई लढणं, हे मराठ्यांनी ते तंत्र तेवढं विकसित केलं नव्हतं, कारण आपण सह्याद्रीमध्ये गनिमी कावा करून लढण्यात जास्त आपला विश्वास होता. तर खानाला तसं वाटलं होतं. पण महाराज हे मुळातच वेगळं व्यक्तिमत्व का होतं, कारण याच्या आधी हिंदू राजांनी ज्या ज्या चुका केल्या त्या महाराजांनी टाळण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी या ठिकाणी संयम राखला. त्यांना माहीत होतं, इवन असं सुद्धा म्हटलं जातं की महाराजांना याची कल्पना होती की तो देवस्थानांना उपद्रव देणार, त्याच्यामुळे पंढरपूर असेल किंवा तुळजापूर असेल तर या ठिकाणी ज्या सगळ्या देवांच्या देवदेवतांच्या मूर्त्या होत्या त्या सुरक्षितरित्या तळघरात ठेवण्यात आलेल्या होत्या. म्हणजे त्याची आधीच कल्पना असल्यामुळे महाराजांनी या सगळ्या गोष्टींची सोय लावली होती. आता तुम्ही म्हणाल की खान विजापुराहून निघाला आणि लगेच प्रतापगडावर आला का, तर तसं नाही आहे. खान निघाला ती तारीख काय सांगितली, 12 एप्रिल 1659. आणि खान किती तारखेला पोहोचतोय जावळीमध्ये, 10 नोव्हेंबर, म्हणजे जो शिवप्रताप घडला तो 10 नोव्हेंबरला, खान पोहोचतोय जावळीमध्ये 8 नोव्हेंबर 1659ला. जवळपास म्हणजे एप्रिल ते मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, म्हणजे जवळपास 7 महिन्यांचा कालावधी आहे मध्ये. म्हणजे खान विजापुराहून निघाल्यानंतर जावळीत प्रतापगडावर पोचेपर्यंत 7 महिन्याचा कालावधी आहे. त्यामुळे या सगळ्या 7 महिन्यात दोघेही जण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये
खानानं कुठला मार्ग निवडला की इंदूराजा आहे म्हटल्यानंतर त्याच्या आस्थेला हात घाला. पण महाराजांनी पण ठरवलं की ठीक आहे, आपल्याला जर समस्त हिंदुस्थानाचं जर भलं करायचं असेल तर तुळजाभवानीसाठी चालत आलेला हा 32 दातांचा बोकड आपल्याला कापायचा असेल तर त्याला आपल्याला शांतपणे संयमानं याला उत्तर द्यावं लागेल. आता पंढरपुरात आल्यानंतर असं म्हटलं जातं की खानानं आपला मोर्चा तुळजापूरकडे वळवला. आता हे तुळजापूर साधारण इकडे आहे आणि तो इकडून हे बघा इकडे दहिवडी वगैरे, इथे मसवड नावाचं गाव आहे किंवा मसवड दहिवडी करत सातारा वाई आणि इथे हे बघा महाबळेश्वर. तर त्यामुळे काही अभ्यासकारांचं असं म्हणणं आहे की खान पंढरपुराहून उलटा इकडे तुळजापुरात जाणार नाही, कारण पूर्ण उलटी वाट ही बघा, त्याची वाट पंढरपुराहून दहिवडी आणि हे त्याला सातारा जवळ पडेल की तो पुन्हा तुळजापुरात जाईल आणि असं फिरून इकडे येईल. सो काही अभ्यासकांचं मत आहे की तो तुळजापुरात गेला नव्हता. हां, पण तुळजापूरच्या भवानीला त्यानं उपद्रव केला होता, पण तो कधी, जेव्हा तो वाईचा सुभेदार होता त्यावेळी त्यानं तो प्रकार केला होता, असं मतभिन्नता आहे. ठीक आहे, पण आपण आता इथे फक्त रूट समजून घेऊया की तो पंढरपुरातून इथे मसवड दहिवडी मार्गे सातारा वगैरे इथे आला असेल, तिकडून तो वाईत किंवा तो इथून फलटण वगैरे मार्गे तो इथे सातारा तुमच्या वाईला पोहोचला असेल. ठीक आहे, आता वाईतून पाचगणीला जाण्यासाठी पसरणीचा घाट लागतो. आता खान वाईत आलेला आहे. ठीक आहे, आता खान वाईला येईपर्यंत हेर काय करतायत माहिती आहे, हेर अफजल खानाच्या सैन्यामध्ये सामील झालेले आहेत आणि तिकडे रात्रीच्या ज्या गप्पा रंगतात त्या गप्पांमध्ये ते सांगतात की अरे शिवाजी प्रचंड घाबरलेला आहे, आम्हाला इकडून कळलं, आम्हाला तिकडून कळलं, शिवाजीनं हायच खाल्ली आहे, अफजल खान आपले जिंकणारच आहेत, असं त्यांच्या सैन्यामध्ये हे सगळं उत्साहाचं वातावरण ते लोक निर्माण करत होते, जेणेकरून ह्या सगळ्या चर्चा ह्या सैन्याकडून त्यांच्या सरदारांकडे जातील, सरदारांकडून ते अफजल खानाकडे जातील. प्रत्येक ठिकाणी अफजल खानाला वाटलं पाहिजे की मी सर्वोच्च आहे आणि शिवाजी आपल्याला घाबरला आहे, हे त्याचा गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्ण हेर खात्याने केला. आता तो वाईला पोचला. ठीक आहे, आता वाईला त्याचं सगळं सैन्य आहे, त्याची छावणी पडलेली आहे. पण वाईला सुद्धा त्याने छावणी टाकताना त्याने काय केलं, ती महाबळेश्वरच्या दिशेने टाकली. म्हणजे जवळपास त्याची ही जी छावणी आहे ती साधारण ही पसरणीच्या पर्यंत इथे पोचलेली होती. त्याच्यामुळे आपले म्हणजे महाराजांचे जे वकील होते बोकीलपंत, ते साधारण हे बघा इथून हा इथे प्रतापगड आहे. ठीक आहे, हा बघा हा पारगाव, इथे प्रतापगड आहे, हा दरेतून निसनीचा घाट जो आहे, ज्या निसनीचा घाट उतरून महाराजांनी जावळीवर हल्ला केला होता, या जावळीवर, तर तो निसनीचा घाट चढून वरती पाचगणीत यायचं, म्हणजे ओल्ड महाबळेश्वरला यायचं, ओल्ड महाबळेश्वरवरून इथे पाचगणी आणि पाचगणीतून वाई, हा सगळा प्रवास करत बोकीलपंत जायची खानाच्या छावणीत आणि मग खानाच्या छावणीत तो सगळा त्यांचा व्यवहार वगैरे चालायचा. मग तिथे खानाच्या छावणीत अर्थात पोचायला 1-2 दिवस लागणार, कारण तेव्हाचं यानं चालत जाणं किंवा तुम्हाला जो पालखीचा मान होता त्यानं जाणं म्हटलं 2-3 दिवस तर तिथे चालत जायला लागणारच आहे. तर हे सगळं करत बोकीलपंतांचं पण काय काम होतं तर खानाला नुसतं गाफील ठेवायचं, खानाला सांगायचं बाबा राजे तुम्हाला घाबरलेले आहेत, काही खरं नाही, तुम्हीच या बाबा जावळीमध्ये. हा सगळा प्रवास तुम्हाला कळला. आता या ठिकाणी वाईत आल्यानंतर खानानं काय करावं, पहिलं म्हणजे जे काही वतनदार आहेत त्या जावळी खोऱ्यामध्ये त्या सगळ्यांना, म्हणजे पूर्ण तुमच्या गुंजन मावळापासून जे सगळे 12 मावळ आहेत त्या सगळ्या मावळातल्या सरदारांना पत्र पाठवले की तुम्ही तातडीनं माझ्या सैन्यामध्ये सामील व्हा, जेणेकरून माझ्या सैन्याची ताकद वाढेल. त्यामुळे वाईत आल्यानंतर खानाचं जे जवळपास 10,000 पायदळ आणि 12,000 घोडेस्वार म्हणजे एकूण 22,000चं जे सैन्य होतं तर ते जवळपास 40,000पर्यंत पोचलं. पण त्यातही जेदे यांच्यासारखी जी मंडळी होती तर हे जेदे महाराजांच्या जवळ आले. महाराजांना त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी वतनावर पाणी सोडलं, आम्हाला शहाजीराजे गुरुतुल्य आहेत, त्यांच्यानंतर तुम्ही गुरुतुल्य आहात, माझी 5 मुलं मी तुमच्या पायावर घालतो. जेदेंसारखी मंडळी मातब्बर सरदार महाराजांसोबत होते, त्यांच्या विश्वासाच्या जोरावर महाराजांनी हा पराक्रम केलेला आहे. आता हे वाईचं सगळं समजलं. आता वाईतून खानाला जावळीत आणण्यासाठी महाराज यशस्वी ठरले. आता आपण वाई कुठे गेलं, वाई हे बघा, आता हा वाई पसरणीच्या घाटातून पाचगणीत आले, पाचगणीतून ते आले या ठिकाणी. ठीक आहे, आता आपण ना काय करू, मेटतळे टाकू, मेटतळे जिथे आता आपण मगाशी उभे होतो ना, हे बघा मेटतळे टाकताना ना TA टाकू नका, डबल T टाका, METTALE. मेटतळे टाकल्यानंतर तुम्ही कुठे पोहोचता, हे बघा
हे मेट तळेगाव. आणि मगाशी जिथे आपण पहिला शॉट घेतला ना, शूट केला, तो साधारण आपण इकडे उभे आहोत. ठीक आहे, ह्या टनचे इथे आपण उभे आहोत. आता हे थोडं झूम आउट करूया आपण. जनरली ना आता ट्रेकर्स मंडळी कुठला ट्रेक करतात माहिती आहे, थेट गाडीनं, हा बघा सनसेट पॉईंट जो आहे त्या सनसेट पॉईंटची इथे गाडी लावतात स्वतःची. ठीक आहे, इथे गाडी लावली, त्यानंतर हा बघा, हा इथून बघा, हा दिसतो तुम्हाला थोडा अजून जवळ आहे, हा जो भाग आहे ना, इथून तो ट्रेक सुरू होतो आणि ते चालत इथे मेटतळे गावात येतात. ठीक आहे, आणि मेटतळे गावात चालत आल्यानंतर हा बघा, इथून आपण हा रडतोंडीचा घाट इथून सुरू होतो. हा गोंडी दोंडी पॉईंट दिसतोय, हा इथे, किंवा घोडी दोंडी पण म्हणतात किंवा गोंडी दोंडी पण म्हणतात. हा इथून जो रडतोंडीचा घाट आहे, इथून उतरायला सुरुवात होतं आणि आपण इथे पोहोचतो. त्यामुळे हे जे ट्रेकर्स मंडळी आहेत ते ट्रेक करण्यासाठी मुंबई सनसेट पॉईंट पकडतात, इथून खाली उतरतात, रडतोंडीचा घाट उतरून घोडीदोंडी मार्गे खाली आपल्या घोगलवाडीमध्ये उतरतात. तिकडून पारमधून पुन्हा प्रतापगडावरून खाली उतरून ते कुठे जातात, कुमरोशी गावात. कुमरोशी गाव इथे तुम्हाला दिसत असेल, हे बघा कुमरोशी गाव. ठीक आहे, कुमरोशी गावातून चालत ते जावळीत पोहोचतात. जावळीत पोहोचल्यानंतर ते इथे हे बघा दरेगाव आहे, दरेगावातून ते वर चढतात निसनीच्या घाटानं, ते ओल्ड महाबळेश्वरला पोहोचतात आणि ओल्ड महाबळेश्वरवरून पुन्हा चालत येते तुमचा जो मगाशी सनसेट पॉईंट आहे तिकडे येतात आणि मग इकडून गाडी घेऊन ते पुन्हा आपल्या जिथून पुणे मुंबईवरून कुठूनही आले असतील ते तिकडे पोहोचतात. आता आपण कुठे पोहोचलोय तर मेटतळे गावामध्ये पोहोचलोय. ठीक आहे, मेटतळे गावातून हा ट्रेक आपला सुरू होणार आहे गोंडी दोंडी, आणि हा रडतोंडी मार्गाने आपण कुठे उतरणार आहोत, हे बघा घोगलवाडी बसस्टँड आहे ना, त्याच्या अलीकडे ही पाण्याची टाकी आहे, याच्या मागून आपण हा ट्रेक इथे उतरतो. आता तुम्हाला आपण जेव्हा ट्रेक सुरू करू तेव्हा दिसेल. इथून तुम्ही घोगलवाडीत आलात, घोगलवाडीनंतर इथून चालत हा बघा हा रूट पकडायचा आणि इकडे महाराजांनी बांधलेला तेव्हाचा 350 पावणे 400 वर्ष झालेला हा शिवकालीन पूल आहे. शिवकालीन पूल केल्यानंतर तुम्ही इथून हा सरळ येता आणि इथे तुम्ही पोहोचता, हे बघा आदिशक्ती श्री रामवरदायिनीच्या मंदिराच्या इथे. आणि इथून मग तुमचा ट्रेक वरती सुरू होतो. इथून तुम्ही, हे पारगाव आहे ॲक्च्युली, या पारगावातून तुम्ही इथे ट्रेक करत हे बघा इकडे पोहोचता. म्हणजे पहिलं तुम्ही पोहोचता खानाच्या कबरीकडे. ही खानाची कबर आहे. तुम्हाला अजून एक खास गोष्ट माहिती आहे का, की खानानं त्याची कबर आधीच विजापूरला बांधून ठेवली होती. त्याला वाटलं होतं की आपण इथे येऊन विसावा घेऊ, पण त्याच्यासाठी महाराजांनी हे बघा 6 बाय 7 फुटाची जागा करून दिली आहे, तिकडेच त्याला झोपवण्यात आलं. आता हा सगळा ट्रेक आहे तो आपण करणार आहोत याच्या पुढच्या भागामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर पहिलं म्हणजे खान निघाला. खान कधी निघाला, 12 एप्रिल 1659 साली 22,000चं सैन्य घेऊन निघाला. फत्ते लष्कर मरण्यामागे हेर खात्याचा हात असणं किंवा नसणं, महाराज किती शांतपणे या सगळ्या गोष्टी करतायत हे लक्षात येणं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जो 7-8 महिन्याचा कालावधी सांगितला, त्या कालावधीमध्ये सगळ्यात महत्त्वाची महाराजांच्या दृष्टीनं त्रासदायक, क्लेशदायक आणि दुर्दैवी अशी घटना घडली, ती म्हणजे 5 सप्टेंबर 1659 साली सईबाईंचं निधन झालं. आता सईबाई तेव्हा होत्या राजगडावर. हे बघा हा नसरापूर पाटा. पालीचा मार्ग, वेल्हे म्हणजे तोरणा, इथे पालीगाव किंवा गुंजवणे गाव तुमच्या राजगडावर येण्यासाठी. आता इथे सईबाई आहेत. तोपर्यंत महाराजांना जेव्हा कळलं की सईबाईंची तब्येत डाऊन आहे, तेव्हा प्रतापगडवर असण्यापूर्वी महाराज काही थेट प्रतापगडावर आले नाहीत, कारण खान निघाल्यानंतर तो 7 महिन्यांनी आला आहे. त्याच्यामुळे महाराज बाकीचं कामकाज आणि सगळी सोय लावण्यासाठी कोण कुठे काय करेल कशा पद्धतीने याच्यासाठी शिवापट्टणच्या वाड्यात होते. आता हा शिवापट्टणचा वाडा हा राजगडाच्या पायथ्याशीच आहे. आपण तो टाकूया शिवापट्टण. हा बघा शिवापट्टण राजवाडा. महाराज इकडे होते. ठीक आहे, आता इथे ते सगळं उत्खनन केलेलं आहे. हे बघा या वाड्याचं उत्खनन झालेलं आहे, काम चालू आहे किंवा मला वाटतं पूर्णत्वास गेलेलं आहे. तर या शिवापट्टणला होते. महाराज तातडीनं राजगडावर गेले. महाराजांनी सईबाईंचं सगळं कार्य जे काही विधी होते ते सगळे पार पाडले. पण या सगळ्या गडबडीमध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की महाराजांच्या समोर आधीच खानाचं एक मोठं आव्हान आहे. पण या सगळ्या
आव्हानामध्ये सुद्धा जेव्हा घरामध्ये सगळ्यात जवळची व्यक्ती सईबाई म्हणजे संभाजी महाराज यांच्या मातोश्री, महाराजांच्या पहिल्या पत्नी, त्यांचा मृत्यू तो किती जवळचा आहे. कारण सगळ्यात आधी महाराज लहान असल्यापासून सईबाई त्यांच्यासोबत होत्या. तर त्यामुळे किती त्यांची जवळीक आणि एक आपण म्हणतो ना एक अटॅचमेंट असते. तर एवढ्या जवळची व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा त्याच्या सगळ्या मानसिकदृष्ट्या त्याच्यावर काय आघात झाले असतील ते त्या व्यक्तीला माहिती. पण ते सगळं असून सुद्धा महाराजांनी त्या सगळ्या विधी करून मनात कुठेतरी म्हणजे ते सगळं घेऊन बसले नाहीत की अरे आता हे दुःख झालंय, आता मी इथेच थांबतो. तर तो प्रकार नाही केला. महाराजांनी दगडाचं काळीज दाखवलं की आपलं काळीज हे काळ्या खबींना कातळासारखं असलं पाहिजे सह्याद्रीच्या, तरच आपण हे स्वराज्य घडवू शकतो. हे महाराजांनी स्वतः उदाहरणाखातर त्या सगळ्या गोष्टी सोदाहरण दाखवलं. महाराज सगळं 5 सप्टेंबरला या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर म्हणजे सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर लगेच 2 महिन्यांनी खान जावळीत वाईत पोहोचलेला आहे. या 2 महिन्याच्या कालावधीत लगेच महाराज आलेत आणि महाराजांनी लगेच कुठे शिवापट्टणवरून राजगडावर सगळ्या विधी उरकून ते आलेत पुन्हा प्रतापगडावर. आता प्रतापगडावर जाण्यापूर्वी आता आपल्याला हा सगळा रडतोंडीचा घाट उतरायचा आहे. रडतोंडीचा घाट उतरल्यानंतर पार गावात जायचं आहे. पार गावातून खान कसा वरती पोहोचला तर या सगळ्या गोष्टी दाखवायच्या. मला वाटतं सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण दाखवलेल्या आहेत. जावळीमध्ये खान 8 तारखेला पोहोचतोय. 9 तारखेला शामियाना उभारण्याचं काम चालू आहे आणि 10 तारखेला महाराजांनी शिवप्रताप केलाय. आता आपण पुन्हा रडतोंडीच्या घाटाच्या सुरुवातीचा जी जागा आहे तिकडे पोहोचू. तिकडून रडतोंडीच्या घाटाचा हा ट्रेक सुरू करूया. चला. आता खान नेमका या रडतोंडी घाटाच्या तोंडापर्यंत कसा पोहोचला हे आपण सविस्तर पाहिलं. आता प्रत्यक्ष या रडतोंडी घाटाचा जो काही थरार आहे तो आपण अनुभवूया. चला. अरे हो, इथे येण्यापूर्वी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं मेटतळे गावापासून 100 मीटर अंतरावर हा स्पॉट आहे. नीट पाहून घ्या. हा बघा, हा टर्न आहे. हा रस्ता आहे तो महाबळेश्वरवरून, बरोबर. मागच्या वेळी पण सांगितलं होतं पहिल्या भागात. आणि हा रस्ता इथून पोलादपूरवरून वर येतो. ठीक आहे. पोलादपूरवरून जर समजून घ्यायचं असेल तर पोलादपूरवरून येताना ना तुम्हाला आंबेनळी धबधबा नावाचा एक फलक लागेल डाव्या बाजूला तुमच्या. तिकडून साधारण किलोमीटरभर अंतरावर हा टर्न आहे आणि या टर्नवर ही रडतोंडीची घाटवाट खाली उतरते. तर त्यामुळे मला वाटतं लक्षात आलं असेल की सोपं काय की मेटतळेपासून 100 मीटर अंतरावर आणि घोंडी नावाचा एक पॉईंट आहे. हे बघा, तुम्हाला नेटवर सुद्धा दिसेल, म्हणजे आपल्या गुगल मॅपवर, की घोंडी पॉईंट म्हणजे हा आपण तुम्हाला आठवतं आहे पहिल्या भागामध्ये जिथे बसून मोरेंबद्दलचा सगळा इतिहास सांगितला होता त्याला घोंडी पॉईंट म्हणतात. तर तिकडे हा रस्ता आता जायला आणि तिकडून मग आपल्याला रडतोंडीचा थरार अनुभवायला सुरुवात करायची आहे. चला. ही बघा, ही वाट आता आपण एवढी उतरत आलो आणि समोर आपल्याला घोंडी पॉईंट दिसतोय. मागे आपण मोऱ्यांचा जो इतिहास आहे तो याच ठिकाणी बसून सांगितलेला होता, राईट. म्हणजे समजा अगदी तुम्हाला रडतोंडी घाट उतरणं शक्य नसेल तर महाबळेश्वरला आलात किंवा पोलादपूरवरून प्रतापगडला जायच्या वाटेवर असाल तर किमान तुम्ही या घोंडी पॉईंटपर्यंत नक्की येऊ शकता. ठीक आहे. इथून प्रतापगड स्पष्ट दिसतो. या आत्ता प्रतापगड कितपत दिसेल माहीत नाही कारण धुकं खूप आहे. पहिल्या भागात तुम्हाला कल्पना असेल की वरूनसुद्धा आपण प्रतापगड स्पष्ट पाहिला होता आणि इथूनसुद्धा पाहिला होता. तो बघा, तो समोर दिसतोय तो प्रतापगड. आता मलाच फक्त त्याच्या कडा दिसत आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये कितपत दिसत असेल माहीत नाही. पण हा समोरचा जो डोंगर आहे तो भोरप्याचा डोंगर म्हणजेच प्रतापगड. ठीक आहे. आणि तिकडून आता आपल्याला ही बघा ही वाट आहे. इथून आता ही खाली उतरत आपल्याला आपला रडतोंडीचा ट्रेक सुरू करायचा आहे. चला. एकदा मागे पण नजर टाका आणि ही बघा इथपर्यंत लांबपर्यंत तुमची नजर जाऊ द्या. आता हे दाखवण्याचं कारण असं होतं की महाराजांनी काय केलं की अफझल खान आपल्या पाचगणी आणि वाई मार्गाने येतो असं कळल्यानंतर त्याला साहजिकच रडतोंडी घाटातूनच खाली उतरणं अपेक्षित होतं कारण हा सगळ्यात जवळचा रूट होता जो आपल्याला
पार गावापर्यंत अफजलखानाला पोचवू शकणार होता. मग महाराजांनी काय केलं की मध्येच कुठेतरी रडतोंडीच्या घाटाची कीर्ती जगप्रसिद्ध होती की बाबा रडतोंडीचा घाट हा डोळ्यात पाणी आणतोच आणतो. त्याच्यामुळे कुठेतरी अफजलखानाच्या मनामध्ये अचानक त्याचं मनपरिवर्तन होऊ नये की अरे बाबा हा रडतोंडी घाट उतरण्यापेक्षा, कारण हा रडतोंडीचा घाट उतरत असताना अफजलखानाचं जवळपास 1/4 सैन्य हे इकडेच मृत्युमुखी पावलं. कारण तुम्ही विचार करून झाला की इथून हत्ती उतरत आहेत, त्याच्यानंतर उंट उतरत आहेत. मग त्यावेळी हत्तीला सावकाश उतरत असताना म्हणजे त्यांच्या गुडघ्यांची झीज अर्धी इथेच झाली असेल. आणि मग समजा एखाद्या हत्तीचं चुकूनही पाऊल घसरलं किंवा निसटलं तर तो हत्ती घरंगळत गेल्यानंतर समोरच्या अजून 10-15 सैनिकांना घेऊनच खाली जायचा. म्हणजे पहिला खाली जायचा आणि मग वर जायचा. तर ही वाट किती रुंद आहे ती पहा. म्हणजे महाराजांनी काय केलं की हा घाट थोडासा नीट करून घेतला, जेणेकरून खान इथून त्याला कुठेही सोयीस्कर वाटलं पाहिजे. कुठेही त्याला असं नाही वाटलं पाहिजे की अरे आता इथे आलो आहे, आता इथून कसं उतरू, त्यापेक्षा मी शिवाजीराजांना तिकडे बोलवतो. तर हा कुठेही त्याचा मनाचा भ्रम होऊ नये या दृष्टिकोनातून महाराजांनी ज्या वेगवेगळ्या उपाययोजना राबवलेल्या आहेत त्यापैकी हा रडतोंडी घाटातला उपाय. चला